शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार। येत्या अर्थसंकल्पामध्ये होणार मोठी घोषणा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे अशी की कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा सुद्धा होणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ आपण पाहत असताना या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर बघूया की नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत कशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कोणती घोषणा करण्यात येणार आहे। तर देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आल्याची एक मोठी बातमी मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। सदर नवीन वेतन आयोग बाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये फिटमेंट फॅक्टर हा 3.68 पट वाढ। तर फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे। ज्या प्रमाणात फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ लागू करण्यात येईल त्या प्रमाणातच मूळ वेतनामध्ये वाढ होईल। 8व्या वेतनामध्ये किंवा 8व्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 18,000 वरून 26,000 रुपये इतके होईल। तर महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारवाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे 15,000 वरून 21,000 रुपये अशी वाढ लागू होईल। महागाई भत्त्याचे दर 0 तर इतर भत्त्यांमध्ये होईल मोठी वाढ। नवीन वेतन आयोग लागू केल्यास महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा 0% होतील तर इतर देय भत्त्यांचे दर हे वाढतील। यामध्ये घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादींमध्ये वाढ होईल। त्यानंतर नवीन वेतन आयोग समिती स्थापनेचा प्रस्ताव। मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाचे अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे। यामध्ये नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। कारण दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो। सन 2016 मध्ये 7वा वेतन आयोग, नंतर आता सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे आणि याकरिता नवीन वेतन आयोग समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये 8वा वेतन आयोग हा लागू करण्यात येणार असल्याची एक महत्त्वाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो आणि यासाठी एक प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची जी अधिकृत घोषणा आहे ती येत्या 23 जुलैला जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे देशाच्या, त्यामध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडून त्या अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर एक आनंदाची बातमी ही देशातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी आपण यूट्यूबवर सर्च करत राहा माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।